लोणार प्रीमियर लीग कम खर्चा फुल चर्चा. पप्पू मडवी नाराज दिसतात थोडासा डिसिजन बद्दल. अंपर जरा लक्ष लावा व्यवस्थित. उर्फ पीएम. इथे 2 मोबाईल आहेत. आपला ब्लॉग पण येणार आहे तो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनल वरती. सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. रुपेश ठाकरे आरटी सबस्क्राईब करा. आपल्या माणसाला सपोर्ट करा लेका हो. जिंकले 3 जिंकले का 2 3 ना. पंच सामना चालू करा. नाही 2 जिंकले. वैयक्तिक पहिलं आणि सांगे पहिला षटक घेऊन येत अविनाश उर्फ बाड्या आणि खेळून करते राजेश. चांगली गोलंदाजी अविनाश यांची. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे रुपेश छोटू याने. थोडीशी फुगलेली आहे. अविनाश टू आकाश यांचा चांगलासा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. पंच फक्त 1. 3 चेंडू आणि 3 धावा. चांगली गोलंदाजी करताना अविनाश. अविनाशांचा पुढील चेंडू परंतु व्हाईट. पंचाचा हात आकाशामध्ये गेलेले आहेत. चांगला फटका केलेला आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलेलं आहे अक्षयने. स्ट्राईकवर आलेला आकाश आणि चांगला फटका परंतु चेंडू सीमा पार. षटकार. त्यांची जागा भरून काढण्यासाठी सागर मार्के ऑलराऊंडर. सागर मार्के. अविनाश टू सागर यांचा चांगला टॅप. चेंडू सीमा पार. चौकार. 4 आणि धावसंख्या वाढलेले. चौथ्या गेअरमध्ये गेले 9. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 9. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे सुभाष टू राजेश. सुभाष यांचा पुढील चेंडू खेळून काढते राजेश यांचा चांगला फटका आणि फलंदाज बाद. षटकार. आणि आता आलेले आहे दीपेश. ब्लॅक डायमंड ऑफ लोणार दीपेश थले. आपल्या संघासाठी बघूया काय करतात. खराब अशी गोलंदाजी सुभाष यांची. व्हाईट चेंडू. दीपेश यांचा चांगला फटका आणि चेंडू सीमा पार. चौकार. 4 खदानीवर ते प्रॅक्टिस करतात दीपेश थले. खराब अशी गोलंदाजी करताना सुभाष. चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश छोटू यांचा.
आणि फलंदाज बाद. रुपेश रणदिवे यांची कॅच व्हायरल होणार आहे. बेस्ट कॅच. दीपेश तले यांना वाडा 3 चेंडू. 3 चेंडू आणि खेळून करताय संदीप थाले. थोडेसे इन्फॉर्म आहेत ते आणि पुन्हा एकदा बोल. परंतु स्माइल बघा त्यांची आऊट झाली तरी स्माइल तीच. ज्ञानेश्वर संदीप थाले. विराज थोडीशी चांगली कामगिरी करायला लागणार आहे विराजांना. तसंच त्यांनी केलेलं आहे. 4 धावा. धाव संख्या झाल्या 18. 1 चेंडू शेष. चेंडू जरा ऑलेंडार बाउंड्रीचा ताबा का. ज्ञानेश्वर मुकादम खुर्चीमध्ये जरा शांती घेतलेली आहे. त्यांना काय सुभाष टू विराज. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा हात समांतर. व्हाईट चेंडू. निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 19. पुढील सामना आहे संदीप 11 वर्सेस प्रदीप 11. कम खर्चा फुल चर्चा. लोणार प्रीमियर लीग 2024. ऋतिक यांची चांगली गोलंदाजी. निर्धाव असा चेंडू. ऋतिक टू सागर. चांगला फटका आणि चेंडू सीमा पार. चौकार. सागर माडके मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटलेला आहे. चांगली गोलंदाजी करताना ऋतिक टू सागर. सागर पुन्हा एकदा टॅप आणि ते चित्र आणि चेंडू केलेला आहे दवाखान्यावर. धाव संख्या झाले 27. 4 चेंडू. पंच चेंडू घ्या. सामना चालू करा. ओलेंडार बाउंड्रीचा ताबा घ्या. चेंडू आता संपलेला आहे. लास्ट चेंडू राहिलेला आपल्याकडं. पुन्हा एकदा टॅप आणि चौकार. धाव संख्या झालेले 31. 1 चेंडू शेष आहे आणि बॉल गेलेला आहे फाट्यामध्ये. म्हणून गावची पोरा पुढे जात नाही. बॉल गावसाला 1 घंटा. फोकस. जाऊ दे आता बोललोस तो. बोला. 31 डिसेंबर 2024. 24. पप्पू मडवे आणि ज्ञानेश्वर मुकादम थोडीशी बातचीत करताना. संघ त्यांचा बॅकफुटला गेलेला आहे. घरी नाही जायचा. मॅच बाकी आहे तुमची. सोहेल शेख यांचं आगमन झालेलं आहे.
उर्फ भरू तारासारखा गडी आहे तो. अरे चेंडू आतमधले आणा ना दवाखान्यातून. एवन पवन थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. थोडेसे नाराज आहेत ते बघ, खाली बसलेले आहेत. सचिन गायकवाड़ को एक्शन में देखेंगे अब. चेंडू आलेला आहे. शेवटचा चेंडू शेष आहे आणि धावसंख्या झाली 31. चांगली फलंदाजी करताना सागर मडके. ऋतिक तो सागर. चांगल्याशी गोलंदाजी ऋतिक यांची. परवा प्रेक्षणीय लढत होणार आहे 40+ ही वली ती वली. मिक्सिंग का मिक्सिंग ना त्यांची आठ आहे. पेऊन खेळायचं ना. खंबा आणले का. आणले मग जमला काम. चांगला फटका सागर यांचा आणि चेंडू सीमा पार. चौकार. धाव संख्या वाढलेली आहे 36. सागर मडके फक्त चौकार मारतो. पुन्हा एकदा टॅप आणि पुन्हा एकदा तेच चित्र. चौकार. 40 धाव संख्या झालेली आहे. वापसी करताना विश्वास दलवी पुन्हा एकदा आणि चेंडू ढ्यांगातून फरार. अक्षय यांच्या लास्ट चेंडू शेष आणि 44 धाव संख्या झालेली आहे. विश्वास टू सागर. सागर यांचा पुन्हा टॅप आणि पुन्हा एकदा तेच चित्र. धाव संख्या झाली 48 आणि 49 ला विन. सचिन इलेव्हन संघ. फलंदाज पाठवा. किती सागर मडके यांनी 8 चौकार मारलेले आहेत. फक्त चौकारामध्ये डील करतात. आणि पुढे मॅच आहे संदीप 11 वर्सेस प्रदीप 11. यांचा टॉस विन करतील रोशन जाधव. पुराने कमेंटेटर है हमारे रोशन जाधव. नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. नाराज नाही कोण झाला पाहिजे. चला संदीप 11 कर्णधार पाठवा नाहीतर पेनल्टी मिळेल.
चेंडू पडायच्या अगोदर त्यांचं कर्नल आलेले आहे देवीदास तले. स्माईल बघा त्याची उर्फ गोपाल. मी काहीच बोलत नाही फक्त मला सांगतात तेच मी बोलणार आहे. अरे टॉच विन करते रोशन जाधव. रोशन जाधव टॉच विन कर दी. नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. लोनार के साथ जमीन पर. लोनार प्रीमियर लीग कम खर्चा फुल चर्चा. संदीप 11 टॉच विन झालेले आहे आणि गोलंदाजी घेतलेली आहे. नयनांचा खराब अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट. पहिला चेंडू काय थांब 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 थांब. चेंडू काय डॉट ना. मला हे सांगताना थांब मी थांबच बोलन ना. ये सांगताना चला चांगली गोलंदाजी करताना नयन टू सुभाष. नो चेंडू. सचिन तळे यांचं गचलाचं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेले 4. नो चेंडू आणि 1 धाव. नयन सज्ज. नयन टू अक्षय. पुन्हा एकदा टॅप आणि चेंडू सीमा पार चौकार. धाव संख्या झालेले 8. बिनबाद 8. 3 चेंडू आणि 8 धाव संख्या झालेली आहे. चेंडू आणि पुन्हा एकदा गचलाचं क्षेत्ररक्षण. 2 धावा भेटलेल्या आहेत या चेंडूवर. आणि पुन्हा एकदा टॅप. चांगलासा फटका आणि चौकार आणि नो चेंडू. नयनांची कोथमीर खराब झालेली आहे. मी नाही बोलत हे सांगतात त्याच बोलणार आहे. मला काय माहित आहे का. मला काही माहित नाही. तुम्ही सांगाल त्याच बोलणार आहो मी. चेंडू झालेले आहेत किती 3. अरे ये रे हे सांगतील ना तेव्हाच सांगा ना. चांगला चेंडू. पुन्हा एकदा गचलाचं क्षेत्ररक्षण सचिन यांचं. अक्षय यांचा पुन्हा टॅप. 17 धाव संख्या झालेली आहे. पहिलीच षटक चालू असताना आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा हात समांतर. व्हाईट चेंडू. नयन टू सुभाष. कमबॅक केलेला आहे त्यांनी. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 18. खराब गोलंदाजी केलेली आहे नयन यांनी. 18 चेंडू आणि संदीप टू सुभाष. चांगली गोलंदाजी करताना संदीप. फुल चेंडू आणि चेंडू चौकार. संदीप टू सुभाष. पुन्हा एकदा फुल आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आकाश याने. फक्त 1 धाव. अक्षय पंच. नो चेंडू. सचिन यांचं पुन्हा एकदा गचलाचं क्षेत्ररक्षण. त्यांना काय बॉल दिसतच नाही आज. दोन डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट.
फक्त सिंगल. पुश करो, खुश रहो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 27 और 1 4 1 2 डॉट न 1. अरे नो बॉल सोडला ना मध्ये आधी. अरे पहिल्याला 1 नंतर 4 परत 1 न 2 डॉट न 1. दुसरा चौका मारले. अरे 1 रन 4 रन 1 रन न परत नो न 2 डॉट न 1 रन ना. धाव संख्या झाले 27. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. राजेश टू सुभाष. कोण कमबॅक करून देते बघूया आपल्या संघासाठी. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. राजेश टू सुभाष. नो चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जयेश थले यांचा. खराब अशी गोलंदाजी राजा यांची. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज अक्षय टू राजेश. पुन्हा एकदा डिगच्या स्वरूपात 2 धावा. धाव संख्या झालेले 31. ओलेंडार बाउंड्रीचा ताबा घ्या. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. राजेश बघूया कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी. अक्षयना मॅच जिंकून द्यायला लागेल. आणि नो चेंडू. पुन्हा एकदा टॅप आणि चेंडू चौकार. 4 4 4. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. माग आहे बघ गोटे बॉल. माग तिकडे गेले. हा राजेश सज्ज. अक्षय टू राजेश. पुन्हा एकदा नो. पुन्हा एकदा टॅप आणि तेच चित्र. पुन्हा एकदा चौकार. धाव संख्या झाले 41. 7 5 7. तीन चेंडू 43 धाव संख्या. पुन्हा एकदा टॅप आणि चौकार. 2 धावांची गरज फक्त. नो चेंडू. पुन्हा एकदा चौकार. चांगली फलंदाजी केली अक्षयने. आणि या बॉलिंग मध्ये किती रन मारले बघा. 26 धावा आलेल्या या ओव्हर साठी. या ओव्हरला 26. बाबू यांची बराबरी केली. तो आताच सांगत आले मला. बघा किती खुश झाले बरोबरी झाली तर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरलाय अक्षय थले.